वन्यजीव सप्ताहानिमित्तानं जनजागृती रॅलीचं आयोजन. नाशिक पूर्व वन विभाग व AREAS फाउंडेशनचा पुढाकार. कांदा व द्राक्ष पंढरी म्हणून निफाड तालुक्याची ओळख असताना सध्या बिबट्याचा तालुका म्हणून देखील ओळख होत असल्यानं या तालुक्यातील घटना पाहता यावर उपाययोजना म्हणून नागरिकांमध्ये बिबट्या प्राण्याबाबत जागृत होण्यासाठी मंगळवार दिनांक 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा निमित्तानं नाशिक पूर्व वन विभाग व AREAS फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं मानव बिबट सहजीवन जनजागृती मोटारसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मानव व वन्यजीव संघर्ष कमी होऊन मानव व वन्यजीव सहजीवनानं जगावे. वन्यजीव अचानक समोर आल्यास काय काळजी घ्यावी, नागरिकांनी स्वतःचं संरक्षण कसं करावं, काय काळजी घ्यावी या बाबतीत माहिती मिळावी म्हणून नागरिकांमध्ये प्रबोधन व्हावं या हेतूनं या रॅलीचा मुख्य उद्देश होता. यावेळी नाशिक पूर्व वन विभागाचे उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चांदवड वनपरिक्षेत्र अधिकारी SB वाघमारे, नांदगाव व येवला वन परिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निफाड येथील शांतीनगरमध्ये असलेले मानव बिबट सहजीवन जागृती केंद्र, निफाड वन उद्यान येथून वन विभाग पदाधिकारी व AREAS फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. पिंपळगाव महाविद्यालय प्राध्यापक यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीद्वारे शाळाचे विद्यार्थी व नागरिकांशी संवाद, बिबट्यापासून संरक्षण कसं करावं याबाबतची माहिती दिली. या रॅलीचं आकर्षण ठरलं ते म्हणजे वाघाची प्रतिकृती असलेला शेरू रॅलीचं आकर्षण ठरला. नागरिकांनी या रॅलीचं जोरदार स्वागत करून प्रबोधन केल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. आज दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी वन्यजीव सप्ताह 2024 निमित्त महाराष्ट्र शासन वन विभाग व AREAS फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज बिबट रॅली आयोजित करण्यात आलेली आहे. ही बिबट रॅली निफाड वन उद्यान मार्गे नाईताळा मार्गे पुढे खेडलजुंगे मार्गे सारोळी तिथून सारोळखेडी तिथून पुढे पुन्हा नांदूर मधमेश्वर आणि त्या मार्गे पुन्हा निफाड वन उद्यान या मार्गे बिबट रॅली आयोजित करण्यात आलेली आहे. सदर रॅलीचा मुख्य उद्देश हा मानव आणि वन्यजीव हा संघर्ष टाळण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे हा उद्देश आहे. या रॅलीमध्ये प्रामुख्याने AREAS फाउंडेशन यांच्यामार्फत ही आणि वन विभाग नाशिक पूर्व यांच्यामार्फत ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये सिनियर पक्षीमित्र, छायाचित्रकार, त्याचबरोबर केकेवा कॉलेज पिंपळगाव बसवंत यांचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झालेले आहे. आणि ही रॅली निफाड वन उद्यान मार्गे जाऊन विविध गावांमध्ये जनजागृती करणार आहे. जनजागृती करून मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील, यामध्ये नागरिकांचा मेन उद्देश काय आहे, नागरिकांची जबाबदारी काय आहे, आपल्या पुढे जर बिबट हा वन्य प्राणी किंवा इतर वन्य प्राणी पुढे आला तर त्या संदर्भात कोणती आपण दक्षता घ्यावी आणि कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नये याबाबत जनजागृती केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने गावातील नागरिक, शाळा, कॉलेजेस यामधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचा उद्देश आहे. धन्यवाद. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक.